नमस्कार. मी शंकर. जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आणि मातांनो, आज ही एक प्रकारची सभाच म्हटली जाईल. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य व इतर राज्यांमध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण देशामध्ये विधानसभेच्या जोरात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून मी शंकर ज्ञानोबा नागरगोजे उमेदवार म्हणून थांबणार आहे. तुम्हाला माझे वोटिंग मशीनवरती नाव आणि चिन्ह दिसेलच. आजची ही सभा घेण्यामागलचं कारण अहमदपूर शहर तसे लातूर जिल्ह्यांमध्ये 6 मतदारसंघ आहेत. त्यातलं हे एक अहमदपूर विधानसभा मतदारसंघ. यातनं मी थांबण्याची इच्छा व्यक्त करतोय. खरं तर अहमदपूर शहर म्हणजे लातूर जिल्ह्याची एक आन बान शान असलेलं शहर आहे. मोठं शहर आहे अहमदपूर शहर हे. आणि याच शहरामधून मी उमेदवार म्हणून आज तुम्हा सर्वांसमोर घोषित करतोय. तसं पाहिलं तर अहमदपूर शहर हे काय औद्योगिक किंवा कारखाने असं नाही. हे एक शेतकऱ्यांचं शहर आहे. ही विधानसभा ही शेतकऱ्यांची आहे. जास्तीत जास्त इथे शेतकरी वर्ग आहे. आणि माझा येणाऱ्या काळामध्ये कामाचा अजेंडा हा शेतकऱ्यांना आत्मनिरक्षर कसं करता येईल याच्याकडे असणार आहे. आत्मनिर्भर बघा, शेतकऱ्यांची अवस्था एवढी बिकट आणि वाईट होत चाललेली आहे. शेतकरी जेव्हा धान्य लावतो त्याच्यामध्ये फायदा सोडा हाय तो लावतोय, त्यातच घाटा होतोय त्याचा. अशी त्याची वाईट परिस्थिती होत चाललेली आहे. आणि या शेतकरी प्रवर्गाकडे थोडंसं दुर्लक्ष पण होत चाललेलं आहे. याच दृष्टिकोनातून माझी ही एक तळमळ आणि इच्छा मी आज तुम्हा सर्वांसमोर व्यक्त करतोय. आणि मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये अहमदपूर शहर व शहराबरोबर की जसे अहमदपूर शहरातील मी गावांची नावं घेतो: अजनी, आंबेगाव, आनंदवाडी, अंधोरी, बाबळदरा, बेलूर, भुतेकरवाडी, बोडखा, बोरगाव, ब्रह्मपुरी, ब्रह्मवाडी, चिखली, चिलखा, चोपली, दगडवाडी, देवकरा, धालेगाव, धाळेगाव, धानोरा बुद्रुक, धानोरा खुर्द, दसवाडी, फतेपूर, गाडेवाडी, गंगा हिपरगा, गोठाला,
गुडेलवाडी, गुगदळ, गंजोटी, हाडोळी, हगदळ, हलनी, अंगरका, हसरणी, हिप्पळगाव, हिंगणगाव, हिप्परगा काजळ, जम, जवळगा, काळेगाव, खुदगाव, केंद्रेवाडी, कानपूर, खंडाळी, खरबवाडी, किनगाव, किनीकडू, कोकणगा, कोळवाडी, कोपरा, कुमठा, लांजी, लेंदेनगाव, लिंगदळ, महादोवाडी, मकनी, माळेगाव खुर्द, मंडणी, मांगदरी, मानखेड, माळशिवनी तांडा, मावळगाव, मेठी, मोगा, मोहगाव, मोलवन, मोरेवाडी, मुलकी, नागठाणा, नागझरी, नंदुरा बुद्रुक, नंदुरा खुर्द, नरवटवाडी, पार, परचंडा, पाटोला, रालगा, रुद्दा, राई तांडा, सलगारा, सांगवी, साताला, सावरगाव रोकडा, सावरगाव तोट, सय्यदपूर, शेनकूड, शेंद्री, शेन्नी, शिरूर ताजबंद, शिवनखेड, सांगली बुद्रुक, सांगली खुर्द, सोनखेड, सोरा, सुमठाणा, सुनेगाव, टाकळगाव, शेनकूट, टाकळगाव, तांबट, सांगवी, तलगाव, तेलगाव, टेंभुर्णी, थोडगा, थोरलीवाडी, तीर्थ, उगिलेवाडी, उजना, उंबरगा कोट, उंबरगा, येलेवाडी, उनी, ओताला, विलेगाव, वरडवाडी, वायगाव, वैरगड, वलसंगी, वंजरवाडी, वरवंटी तांडा, एल्डरवाडी आणि यस्तार. खरं तरी नाव घेण्याचे कारण म्हणजे हे गावं सर्व आपल्या विधानसभा मतदारसंघात येतात, त्यांना उल्लेखित करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक गावांमधून एक आपला माणूस म्हणून मला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला माणूस मी मताची मागणी करतो आणि तुम्ही मला निवडून द्याल ही माझी दृढ अपेक्षा आहे. एक नवीन चेहरा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाला मिळावा आणि मला पण एक नवीन युवक म्हणून खरंच या लोकशाही मजबूत करण्यासाठी माझा हात पण पोचेल. खरं तर बघा, भारत देशाचे 4 आधारस्तंभ, न्यायपालिका, प्रशासन, विधायकता आणि पत्रकारिता असे 4 देशाचे आधारस्तंभ आहेत. तर ह्यातले आपण एका आधारस्तंभ जे नेते मंडळी किंवा विधायकता
याच्यामध्ये आपण उतरून मी काम करू इच्छितो असं मी जाहीर करतो. बघा, या निवडणुकीमध्ये खरं तर ही निवडणूक एकदम तस्सल होणार आहे. समोरचे उमेदवार जुने आणि खूप मोठे आहेत. मी एक नवा चेहरा आणि नवीन उमेदवार तुम्हाला दिसून येणार आहे. माझं खरं तर वय 25 आहे आणि थांबण्यासाठी 25च वय लागतं. माझं वय 26 आहे. इलेक्शनला थांबण्यासाठी 25 लागतं. त्यामुळे सर्व काही नवीनच आहे. पण आपल्याला एकूण एकांचे प्रश्न सोडवणं हे काही नवीन नाही. त्यामुळे प्रश्न हा कुणीही असो सोडवताच आले पाहिजे. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तर एकदम महत्त्वाचे आहेत. शेवटी प्रश्न काय असतात? जास्तीत जास्त आपण आर्थिकतेवर जोर असतो. आर्थिक परिस्थितीच आपली मजबूत नसेल तर हा मी तंदुरुस्त आहे म्हणून सांगण्यात काही मजाच नाही. आणि आपल्याला तेच नेमकं काम करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये. विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या आपण ह्या मुद्दे नक्कीच घेऊ. ह्याच्यावरती कशा प्रकारे तोडगा काढता येईल ह्याच्या दृष्टिकोनातून पण प्रयत्न करू. तसं तर लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची एकदम बेकार परिस्थिती असते. पाऊसच नसतो. ह्याच्यावरती पण आपल्याला काम करायचं आहे. आणि जर पाऊस पडला तर धान्य लावलेलं वाटोळ होणं अशी काहीतरी कारणं येतात ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण आपल्याला काम करायचं आहे. अहमदपूर तालुक्यातून बराचसा आज शिक्षणासाठी गावाखेड्यातून येतो. शिक्षण घेण्यासाठी येतो, पण जगामध्ये काम करण्यासाठी आपल्याला काय गरज आहे ही एक यंत्रणा आपण अहमदपूर तालुक्यात आणून ठेवली पाहिजे. अहमदपूर तालुक्यातला प्रत्येक विद्यार्थी हा पृथ्वीवर कुठंही फिरला तरी त्याला काहीच अडचण नाही आली पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून पण आपल्याला एकदम सक्षम होणं गरजेचं आहे. फक्त शेतकरीच नाही तर शिक्षण हे देखील महत्त्वाचा भाग आहे. कारण शिक्षणाविना पान हलत नाही. तर ह्यावरती पण आपल्याला काम करायचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पण भरपूर मतदारसंघामध्ये करायचे. जशा जशा मला माझ्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी माझ्याकडे येत जातील, मी सर्व विचाराने मतदारांकडून, कार्यकर्त्यांकडून, सहकाऱ्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून व मंत्र्यांकडून सर्वांच्या एकत्रित विचाराने व प्रशासन सर्व यंत्रणा घेऊन सर्वांच्या एक विचाराने हे प्रश्न कसे सोडवता येतील हा माझा हेतू असणार आहे. तरी आज मला जे काय व्यक्त करायचे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थेट तुमच्यापर्यंत म्हणण्यापेक्षा अहमदपूर मतदारसंघापर्यंत म्हणण्यापेक्षा व्हिडिओ म्हटलं की सगळ्यांच्याच पर्यंत पोहोचावा हा मेसेज. जगभरात समोर मी हा एक सभा घेतल्यासारखं माझ्यासाठी आहे. आणि हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण डिजिटल माध्यमांना पण लोक खूप जुळलेले असतात. एखाद्या वेळेस मला तुमच्यापर्यंत पोहोचणं अशक्य होईल, पण माझं काम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. मी ही 100% गॅरंटी देतो तुम्हाला. खरं तर मला एक वेगळा भाग म्हणून सांगायचं म्हटलं तर लातूर लोकसभा मतदारसंघातून मला
उमेदवारी घ्यायची होती, पण काही अडथळ्यांमुळं ती आपण घेऊ नाही शकलो. कारण हा एक राखीव जागा आहे लातूरची. आपण त्या कास्टमध्ये न बसल्यामुळं एक पाऊल मागं घेतलं आपण. त्यामुळं लोकसभा नाही तर आपण विधानसभेतून कशी लोकहितासाठी काम करू शकतो, प्रयत्न करू शकतो, ते आपण नक्की करू. याचबरोबर प्रश्न काय मतदारसंघाचे ह्या 1-2 घंट्याच्या व्हिडिओमध्ये मांडणं शक्य नसतं, पण मी ते मांडण्याचा प्रयत्न केला. आणि एक माझी स्वघोषणा पण केली की मी एक उमेदवार आहे म्हणून. बस एवढंच मी आज तुमच्या समोर एक तुमचा मुलगा म्हणून माझे विचार मी मांडलेले आहेत. आणि एक लोकसेवक म्हणून माझा नेहमी प्रयत्न राहील. आमदार खासदार हे पद झाले, पण मी एक तुमचा सेवक आहे, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर विनंती करतो की भरघोस मतांनी मला येणाऱ्या इलेक्शनमध्ये विजयी करून द्यावे. ही माझी अपेक्षा आहे, ही माझी कळकळीची विनंती आहे. तसेच अहमदपूर शहरामध्ये खरं तर हे शहर एक विविध जातीने नटलेलं शहर आहे. अहमदपूर शहर हिंदू बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, जैन बांधव असतील, या वेगवेगळे बांधव असतील, ह्या सर्वांना माझी आज मी या व्हिडिओ मार्फत विनंती केलेली आहे. आणि ह्याचबरोबर मी सांगू शकतो, ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनी 100% मतदान करा. मी असो या अपोजिशन विरुद्ध पक्षातून थांबलेला नेता असो, पण मतदान हे सगळ्यांनी करावे आणि देशाची मजबूती तुमच्या एका मतातून ठरते, हे मला सांगायचे. धन्यवाद.